रामेश्वर गटकळ यांच्या गटकळ करिअर अकादमीचे 916 विद्यार्थी सरकारी नोकरीत रुजू. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा. गटकळ करिअर अकादमी, सातोना रोड, सेलू. सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरुद्ध तसेच विविध मागण्यासाठी गुरुवार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता प्रसाद काष्टे महाराज हे आमरण उपोषणात बसले आहेत. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे महाराज मागील काही दिवसापासून या शिक्षण संस्थेत चालणाऱ्या कारभारावर प्रकाश टाकत असताना प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच माहिती अधिकारात अशा कोणत्याही मार्गाने सहकार्य संस्थेकडून करण्यात न आल्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी करावी या मागणीसाठी आज गुरुवारपासून आमरण उपोषणात बसले आहेत. यापूर्वीसुद्धा संस्थेतील कर्मचारी भरती प्रकरणी संस्थेच्या नूतन विद्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. हेच प्रकरण नव्याने प्रसाद काष्टे महाराज यांनी हाती घेतले असून भरती प्रकरणाबरोबरच इतर कारणासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण प्रसंगी प्रसाद काष्टे महाराज यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे. रामकृष्ण हरी. आज आपण नूतन विद्यालयाच्या समोर आपल्या काही प्रमुख मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले आहोत. आता आपण उपोषणाला कशासाठी बसलो हे एक शेलूकर म्हणून सांगण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा एक औपचारिक म्हणून गेली 1.5 महिन्यापासून आपण नूतन विद्यालयाच्या शिक्षण संचालकासोबत वारंवार त्यांच्यासोबत विनंती करत आलो की आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत. विद्यार्थ्याकडून अनावश्यक फीस वसूल केल्या जाते याच्यापासून सुरू झालेला हा लढा आहे. 2700 रुपये जमा करून घेत होते आणि पावती मात्र 1100 रुपयाची देत होते. त्यामध्ये इनडोअर हॉलसाठी 100 रुपये घेत होते. 200 रुपये एक ऐच्छिक निधी असतो. ऐच्छिक निधीला यांनी कंपल्सरी केलं. खरं तर पेरणीच्या काळात शेतकरी 1-1 रुपयासाठी परेशान असतो, पण त्याही काळामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांकडून अनावश्यक फीस जमा करून घेण्याचं कारस्थान करण्यात आलं. त्याच्या विरोधात जाब विचारल्याच्या नंतर जेव्हा आपण या संस्थेतल्या आतल्या कारभाराकडे बघितलं तेव्हा संस्थेवर नूतन विद्यालय ही नावं न दिसता काही वेगळी नावं दिसायला लागली. आणि मग तेव्हा पाठीमागं जाऊन बघितलं तर सावित्रीबाई बद्रीनारायण बियाणी नाव दिसलं. मग आम्ही कन्या शाळेमध्ये तर ते लरारा नाव बऱ्याच वर्षापासून आहे. नूतन इंग्लिश स्कूलकडे गेलं तर तिथंसुद्धा बाहेती बियाणी नाव टाकण्यात आलं. आणि मग ही कुठंतरी गोष्ट खटकली की भांगडियाजींसारख्यांनी, विनायकरावजी चारठणकर असतील, म्हणजे अनेक लोकांनी या संस्थेसाठी जे आपलं आयुष्य वेचलं, रंगाचार्य गुरुजी असतील, मग त्यांनी एवढी मोठी संस्था नावारूपाला आणली, आपलं नाव कुठंच दिलं नाही. यांनी हे नाव का दिलं, म्हणजे यांनी नेमकं आता ह्या बाहेती बियाणीचंही काय योगदान आहे या शेलू शहरासाठी आणि संस्थेसाठी हे विचारात घ्यावं म्हणून आम्ही त्यांचा मोठेपणा काय आहे हे बघण्यासाठी गेलो. तेव्हा एवढ्या भयानक परिस्थिती समोर आली की CSR फंडातून त्यांना जो प्रॉफिट झाले त्याच्यातला 2% पैसा हा डोनेट करायचा असतो, दान करायचा असतो. त्याच्या बदल्यात शाळेचं नाव त्यांनी घेण्याचं काम केलं हे लक्षात आलं. तेव्हा याचा जाब विचारला त्यावेळी संचालक मंडळ काहीही उत्तर देण्यासाठी तयार नव्हतं. मग अनेक मागण्या आपण त्यांच्यासमोर केल्या. बोगस शिक्षण भरती असेल, पोक्सो अंतर्गत गुन्हे जर शाळेमध्ये होत असतील तर विद्यार्थ्याच्या सुरक्षेचं काय तुमच्याकडे आहे हेही सांगता आलं नाही. कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांनी या शेलू शहराचा जसा कायापालट केला तसा संस्थेचा उत्कर्ष केला. त्यांच्या नावाने एक पुतळा सोडलं तर यांनी काहीच शिल्लक ठेवलं नाही. एक हॉस्टेल होतं त्यांच्या नावाने, तेही त्यांचं नाव मोडून तिथं इंग्लिश स्कूलच्या घशात घालण्याचं काम केलं आणि ती इंग्लिश स्कूल बाहेती बियाणी यांच्या घशात घातली. याच्या निषेधार्थ आपण त्यांना वेळोवेळी सांगितलं की हे नाव तुम्ही बदलावं. सामान्य शेलूकरांच्या बद्दलही चर्चा झाल्या आणि पूर्ण शेलूकरांचा या नावाला विरोध होता. हे सोशल मीडियावर आपण कमेंटच्या माध्यमातून बघितलं असेल. एकही व्यक्ती निगेटिव्ह याच्यामध्ये बोललेला नाही आणि मग ते बदलावं यासाठी आपण त्यांच्यासमोर हट्ट धरला होता. परंतु त्यांनी वेगळा काहीतरी पर्याय काढू, तुम्ही वेगळं काहीतरी आम्हाला ऑप्शन द्या, म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी आपल्यासमोर ठेवल्या. पण आपण एका गोष्टीवर ठाम होतो आणि म्हणून आम्ही सर्वजण शेलूकर म्हणून या ठिकाणी, आता इथं जरी मी एकला बसलेला असेल
तरी मी एकला नाही आहे, पूर्ण शेलूकर आहेत. आज सकाळपासून बघितलं आपण, स्टेजवर बसायला कोणाला जागा भेटली नाही. अनेक जण या ठिकाणी बाजूला ऊन आहे, बाजूला तिथं बसलेत. एवढा भरभरून प्रतिसाद पहिल्याच दिवशी आहे, अजून तर काहीच नाही, ही सुरुवात आहे. पुढची भयानक परिस्थिती असेल. म्हणून सेलूकरांनाही माझी विनंती आहे की भांगडियाजींनी एवढं मोठं काम केलं, प्रॉपर्टी दान केली, त्यांचं नाव आणि इतिहास पुसण्याचं पाप काही संचालक करतायत. हे कशाचे कानकोंडे आहेत हा आमचा प्रश्न त्यांना आम्ही थेट विचारला, त्याचंही उत्तर दिलं नाही. आणि आम्ही चुकतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर मागची 1.5 महिना आपण त्यांच्यावर आरोप केलेत, काय एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.